आता कैलास अडगावकर ज्वेलर्स सोबत सोनं घेणं झालं आणखीन सोपं. मेकिंग चार्जेसवर तब्बल 50% सूट. मर्यादित कालावधीसाठी नक्कीच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. सातपूर परिसरात अश्लील व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत व्यावसायिकाकडून 12 लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या टोळीचा सातपूर पोलिसांनी अवघ्या 5 तासात पर्दाफाश करत 4 संशयित आरोपींना अटक केली. ज्येष्ठ नागरिक असलेल्या फिर्यादीच्या तक्रारीनुसार संशयित आरोपींनी फिर्यादीचा एक टॅब चोरी करून त्यामधील मैत्रिणीसोबतचे वैयक्तिक आणि संवेदनशील अश्लील व्हिडिओ आणि फोटो मिळवले. त्यानंतर हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत 12 लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यातील 10,000 रुपये नुकतेच देण्यात आले होते, तर गुरुवारी दिनांक 2 सायंकाळी 50,000 रुपये देण्याचे ठरले होते. मात्र संशयित टोळी पैसे स्वीकारतानाच पोलिसांच्या हाती लागली. आरोपींनी दबाव टाकण्यासाठी फिर्यादीकडून 10,000 रुपये उकळले आणि त्यांचे काही व्हिडिओ आणि फोटो व्हॉट्सॲपवर पाठवून धमकी अधिक त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. आणि या घटनेप्रकरणी आकाश पुंडलिक बकरे, प्रकाश रामदास पानपाटील, सूरज सुनील गवई आणि श्रीपद भीमराव शिंदे यांनी केलेले कृत्य गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण अहिरे यांनी तात्काळ पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांना माहिती दिली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखा युनिट 2 अशी स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली. तपासादरम्यान आरोपी आडगाव शिवारातील 10वा मैल परिसरात लपल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीनं सापळा रचला. पोलिसांना पाहताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी चारी बाजूनी घेराव घालत सिने स्टाईल पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. आणि ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब दहीफळे करत असून या प्रकरणात आणखीन आरोपी किंवा इतर गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. NCN न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर.